brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. अशोक खरात सोबतच्या याच फोटोंवरून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला विरोधकांनी चांगलंच घेरलंय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार केसरकरांचे खरात सोबतचे फोटो दाखवत संजय राऊतांनी मोठा दावा केलाय. हा फोटो नीट पहा. एकनाथ शिंदेंसह भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि शिवसेनेचे आमदार माजी मंत्री दीपक केसरकर या फोटोत दिसतायत. हा फोटो मंदिरातील असल्याचं दिसतंय. या मंत्री आणि आमदारांच्या मागे अशोक खरात उभा असल्याचं स्पष्टपणे दिसतंय. आता हा दुसरा फोटो पहा. एका केबिनमधील फोटोत एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे आणि दीपक केसरकरांसोबत अशोक खरात बसल्याचं दिसतंय. याच फोटोंवरून शिंदेंच्या शिवसेनेची मोठी कोंडी झाली आहे. दीपक केसरकर तर विरोधकांच्या रडारवर आलेत. संजय राऊतांनी थेट केसरकरांचं नाव घेत कोणते आरोप केलेत ते पहा. केसरकर शिक्षण मंत्री असताना शिक्षण खात्यातील सर्व बदल्या आणि बढत्या याच खरात बाबाच्या शिफारसीने होत असत. त्या कामी बाबा अनेकदा नरिमन पॉइंटच्या ट्रायडंटमध्ये मुक्कामास असत असा दावा राऊतांनी केलाय. आजही केसरकर, शिंदे आणि चंद्रकांत पाटलांचा फोटो ट्विट करत भोंदू बाबांचे कॅबिनेट मुख्यमंत्री महोदय या भगतगणांचे काय असं ट्विट करत राऊतांनी थेट फडणवीसांनाच सवाल केलाय. म्हणजेच भाजपच्या चंद्रकांत पाटलांचाही फोटो पोस्ट केलेला असला तरी पहिला निशाणा राऊतांनी केसरकरांवरच धरलाय. अशोक खरात प्रकरणावरून हे असे गंभीर आरोप होताच दीपक केसरकर समोर आलेत. राऊतांचे आरोप खोडून काढत खरात सोबतच्या फोटोंवरून स्पष्टीकरण दिलंय. एक फोटो जो प्रसिद्ध झालेला आहे त्याच्यामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शिंदे साहेब आहेत, श्रीकांतजी आहेत, मी आहे. हा जो फोटो आहे तो ईशानेश्वर मंदिराच्यासाठी कॅप्टन खरात हे रस्त्याची मागणी करण्यासाठी मुंबईला आलेले होते, त्यावेळेचा तो फोटो आहे. हा रस्ता तयार सुद्धा झालाय, कोणीतरी जाऊन तो बघू शकतो. शेवटी ईशानेश्वर मंदिरमुळे माझी आणि कॅप्टन खरात यांची ओळख झालेली आहे, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्याच्यामुळे मी स्वतः देवभक्त असल्यामुळे आणि शिर्डीला जात असताना वाटेत सिन्नरमध्ये हे ईशानेश्वर मंदिर असल्यामुळे कधीतरी तिथं जाणं निश्चितपणे होत होतं. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की कॅप्टन खरात यांचा ॲस्ट्रॉनॉमीमध्ये चांगला अभ्यास असल्यामुळे माझ्यासारख्या अनेक लोकांची त्यांची ओळख आहे. परंतु यामुळे काही राजकीय जे आरोप केले जातात ते मात्र अत्यंत चुकीचे आहेत. विशेषतः संजय राऊतने म्हटलेलं आहे की ते माझं डिपार्टमेंट चालवतं. ते कसं चालवणार? ते एकदा सुद्धा माझ्या ऑफिसमध्ये आलेले नाहीत. ही वस्तुस्थिती आहे. माझं डिपार्टमेंट चांगल्या रीतीने चालत नव्हतं असं त्यांनी जे म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी माहिती घ्यावी की माझ्या काळात शिक्षण खात्यात आणि मराठी भाषेच्या खात्यामध्ये जे निर्णय झाले क्वचितच एखाद्या मंत्र्यांच्या कालावधीत तसे झालेले आहेत. आणि त्याच्यामुळे डिपार्टमेंटचा किंवा व्यक्तिगत संबंध त्यांच्याशी नेऊन जोडणं हे अत्यंत चुकीचं आहे. दुसरा फोटो आहे त्यांच्या मुलीच्या लग्नातला आहे. ज्यांची आपली ओळख आहे त्यांच्या लग्नाला आपण जातो, त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांच्याशी होत असलेल्या भेटीमध्ये या संबंधातील त्यांच्या व्यक्तिगत जीवनाची कधीही चर्चा ही माझी आणि त्यांची झालेली नाही आहे. रुपाली चाकणकरांनी शुक्रवारी रात्री महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. मात्र अशोक खरात आणि राजकारण्यांचे असलेले फोटो, त्यामागील संबंधांवरून आरोपांची राळ उठली आहे, ती काही थांबायचं नाव घेत नाही. त्यामुळेच महाराष्ट्रातलं राजकारण आणखी काही दिवस अशोक खरात प्रकरणावरूनच पेटलेलं असेल यात शंका नाही. ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.